ओके, गुड आफ्टरनून. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स फिजिक्स चॅप्टर नंबर 2 मधील आज आपण न्यूमेरिकल्स पाहत आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड द प्रेशर 200 मीटर बिलो द सरफेस ऑफ ओशियन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जो ओशियन असेल म्हणजे एखादा समुद्र असेल त्या समुद्राच्या आतमध्ये 200 मीटर वरती असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि पुढे काय म्हणले बघा, ऑन ओके इफ द प्रेशर ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज 1 atmosphere. म्हणजेच काय, जो फ्री सरफेस असेल त्या फ्री सरफेसवर असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर काय आहे 1 atmosphere. मग फ्री सरफेसवर असणारं प्रेशर म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो. ठीक आहे, ते काय आहे 1 atmosphere आहे. त्यानंतर पुन्हा अजून काय दिलं बघा आपल्याला, तर डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला दिले की दिले आपल्याला 1060 किलोग्रॅम पर मीटर क्यूब दिले. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला गिवन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल बघा. आपल्याला गिवन मध्ये आपल्याला हाईट दिले. ओके, तर हाईट आपण कशाने आपण रिप्रेझेंट करतोय, एच न रिप्रेझेंट करतोय. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काय दिली बघा, 200 मीटर दिले. काय दिले 200 मीटर दिले. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय म्हणलंय बघा, द प्रेशर ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड. द प्रेशर ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजेच कोणत्या प्रकारचं प्रेशर असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण कशाने रिप्रेझेंट करतो, आपण पी नॉट न रिप्रेझेंट करतो. मग पी नॉट ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला किती असते आपल्याला माहिती आहे, इन जनरल तुम्हाला माहिती असली पाहिजे. ती व्हॅल्यू किती असते 1.013 इंटू 10⁵. काय आपण म्हणतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं आपण म्हणतो. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपली कशी झाली ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1 atmosphere. तर त्याची ही काय असते व्हॅल्यू असते द प्रेशर ऍट सी लेवल असं आपण म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा पुढचा पार्ट आपण बघूया. पुढे अजून काय आपल्याला दिले बघा, डेन्सिटी ऑफ सी वॉटर दिले. काय दिले, डेन्सिटी दिले कशाची, सी वॉटर. मग आपण काय पण म्हणता येईल आपल्याला, डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी आपण रो न आपण रिप्रेझेंट करतो. डेन्सिटी रो इज इक्वल टू व्हॅल्यू दिली आपल्याला 1060. पुढे काय दिलं बघा, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू दिल्या. ठीक आहे, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द प्रेशर. आपल्याला प्रेशर पी ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. प्रेशर इज इक्वल टू पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, मग आता म्हणजेच काय आपल्याला ऍब्सोल्यूट प्रेशर. आता आपल्याला माहिती आहे गेज प्रेशर म्हणजेच काय, द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज गेज प्रेशर. ठीक आहे, मग तो फॉर्म्युला आपण जर का आपण युज केला तर आपल्याला त्याच्यावरून फॉर्म्युला आपण प्रेशर पी साठी फॉर्म्युला काय लिहिता येईल बघा, म्हणजे पी मायनस पी नॉट इज इक्वल टू एच रो जी हा फॉर्म्युला असतो. तर त्याच्यावरून पी इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल बघा, पी नॉट प्लस एच रो जी असं आपल्याला म्हणता येईल. ओके, मग ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. सो आपल्याला काय मिळेल बघा, तर पी इज इक्वल टू पी नॉट. पी नॉट म्हणजे काय असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशरची तर व्हॅल्यू आहे ती लिहून घेऊ. काय आहे बघा, 1.013 इंटू 10⁵ व्हॅल्यू दिली आहे. प्लस एच म्हणजे हाईटची व्हॅल्यू आपल्याला दिली. किती दिले आपल्याला 200 मीटर दिले. त्यानंतर इंटू 200 दिले इंटू रो डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे 1060 आहे. इंटू जीची व्हॅल्यू आपल्याला जनरली माहिती असते. किती असते व्हॅल्यू त्याची 9.8 असते. किती असते व्हॅल्यू 9.8. पुन्हा पुढे आपण सिम्प्लिफाय करू. ओके, तर पी इज इक्वल टू काय म्हणता येईल 1.013 इंटू 10⁵. ओके, त्यानंतर प्लस हा पार्ट सिम्प्लिफाय करण्यासाठी काय म्हणूया बघा, हा पार्ट 200 आहे असं लिहिला. इंटू ह्या झिरोला इथला डेसिमल पॉईंट निघून गेला म्हणजे इथे 106 आलं व्हॅल्यू. इंटू इथे व्हॅल्यू किती आले, झिरो मुळे काय झाला इथला डेसिमल पॉईंट निघून गेला. इथे व्हॅल्यू किती आले 98 आले. ओके, पुन्हा प्रेशर पी इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵. प्लस आता 2 न 106 ला मल्टिप्लाय करूया. ओके, बेसिक 1200. ओके, 2 अच्छा गेला 1. ओके, बेशून्य शून्याने 1 बेदुनी. ओके, बेकी बे 212 किंमत आली. आणि पुन्हा हे 2 झिरो घेतले तर. ओके, इंटू व्हॅल्यू काय आहे 98 म्हणजे 200. ओके, 21,200 आणि गुणिले 98. मग आता आपण जे मल्टिप्लिकेशन करू. ओके, म्हणजे आपण कशाचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायला पाहिजे बघा, 212ला कशाने गुणायचं 98 न गुणायचं. 8 2 16 6 गेला 1 8 8 आणि 9. ओके, 8 2 16 1 17 17 लिहिलं, 0 लिहिलं. 9 2 18 8 गेला 1 9 1 9 1 10 10 0 गेला 1 9 2 18 1 19. ओके, अशा प्रकारे 6 8 9 17 6 याचा गेला 1 8 9 1 10 0 गेला 1. अशा प्रकारे व्हॅल्यू मिळाली 20 20 876
ओके. प्रेशर P इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ प्लस 20,876 अशा प्रकारे व्हॅल्यू दिली. आणि बघा हे 2 झिरो आपण कन्सिडर केले नव्हते म्हणून आपण काय करायला पाहिजे, अजून हे 2 झिरो आपल्याला द्यायला पाहिजे. लक्षात येत आहे? ठीक आहे. आता मग पुढचा पार्ट काय करायचं असतं बघा. तर आता इथं बघा, इथं 10⁵ आहे. मग हा जो नंबर आहे ना तो पण 10⁵ च्या फॉर्म मध्ये आपण लिहू. सो आपल्याला काय मिळेल बघा, इकडे पुढे लिहितो. ठीक आहे. तर प्रेशर P इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू आहे अशीच 1.013 इंटू 10⁵. ओके. प्लस आता हा जर का पार्ट 10⁵ च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर 5 दशांश चिन्ह आपल्याला उजवीकडून डावीकडे सरकवायला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 20 पॉईंट व्हॅल्यू येईल. 20 पॉईंट 20 नंतर डेसिमल पॉईंट येईल. 8760 ओके. इंटू 10⁵ व्हॅल्यू किती आले? 5 आले. व्हॅल्यू किती आले? 5 आले. मग आता प्रेशर P इज इक्वल टू, आता आपण काय पण म्हणायला पाहिजे बघा, 1.013 इंटू 10⁵. सॉरी, आता याच्यामधून दोघांच्या मध्ये पण 10⁵ आहे बघा, ते आपण कॉमन घेऊ म्हणजे याची ऍडिशन होणार. म्हणजे इथं व्हॅल्यू काय मिळेल? 20.8760 इंटू इथे व्हॅल्यू 10⁵. हे दोघांच्या ठिकाणी ते बरं दोन्ही टर्म मध्ये आहे ते आपण कॉमन मध्ये घेतलं. मग आता आपल्याला यांची ऍडिशन करायला पाहिजे. ऍडिशन कशी येईल बघा, 1.013 प्लस ओके 20 पॉईंट इथं व्हॅल्यू किती आहे? 8760. इथं 0 घेतला, इथं 0 घेतला ऍडिशन साठी. इथं 0 3 9 इथं 8 हे 8.1 म्हणजे 21.8890 म्हणजे प्रेशर P इज इक्वल टू 21.8890 ओके इंटू 10⁵. आता प्रेशर आहे. प्रेशरचं युनिट काय असतं? एक तर आपल्याला लिहिता येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहिता येईल किंवा पास्कल असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इन अ हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया. म्हणजे इनिशियल सरफेस एरिया म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल? आपल्याला A1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 30 सेंटीमीटर स्क्वेअर दिले. अँड आउटपुट पिस्टन हॅज सरफेस एरिया म्हणजे एक इनपुट पिस्टन असतं आणि दुसरं आउटपुट पिस्टन असतं. आउटपुट पिस्टनचा सरफेस एरिया A2 आपल्याला दिला. किती दिला आपल्याला? 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय म्हणलं बघा, इफ द फोर्स ऑफ 25 न्यूटन म्हणजे आपल्याला फर्स्ट फोर्स आहे म्हणजे इनपुट पिस्टन वरती एक्झर्ट होणारा फोर्स आहे. तो F1 ची व्हॅल्यू दिली आपल्याला. किती दिले? 25 न्यूटन दिले. किती दिले? 25 न्यूटन दिले. तर आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट द वेट ऑन आउटपुट पिस्टन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वेट ऑन आउटपुट पिस्टन. वेट ऑन आउटपुट पिस्टन म्हणजे काय? आउटपुट पिस्टन वरती एक्झर्ट होणारा वेट म्हणजेच काय असतो? तो फोर्स असतो. ओके. म्हणजेच F2 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची. मग त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हायड्रॉलिक लिफ्ट हा जो पार्ट आहे तो आपण कशामध्ये पाहिला होता? ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ मध्ये पाहिला होता. त्यासाठी फॉर्म्युला काय असतो बघा, तर F2 अपॉन A2 इज इक्वल टू F1 अपॉन A1. मग याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू काय मिळते बघा, F2 इज इक्वल टू F1 अपॉन A1 इंटू व्हॅल्यू काय मिळते? A2. याच्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करू. F2 इज इक्वल टू F1. F1 ची व्हॅल्यू किती आहे? 25 आहे. A1 ची व्हॅल्यू किती आहे? 30 आहे. आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे? 1500. 0 ला 0 कॅन्सल झालं. 3 into 1 3 3 into 5 15 म्हणजे F2 ची जी व्हॅल्यू आहे ती काय मिळते आपल्याला? 25 इंटू ओके 50 म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळेल 25 इंटू 5 व्हॅल्यू किती येते? 125. आणखी एक 0 आणि हे न्यूटन. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, हाऊ मच वर्क इज रिक्वायर्ड टू फॉर्म अ बबल ऑफ 2 सेंटीमीटर रेडियस. म्हणजे काय? तर समजा एखादा बबल फॉर्म व्हायचं, काय करायचं आहे? बबल म्हणजे सोप सोल्युशन आहे आणि त्या सोप सोल्युशनचं आपल्याला माहिती आहे. सोप सोल्युशनचं काय तयार होतो? बबल तयार होतो. आपल्याला काय आहे? एक बबल तयार झाला पाहिजे. काय झालं पाहिजे? बबल तयार झाला पाहिजे. आणि त्याची जी रेडियस आहे ती किती दिली आपल्याला? 2 सेंटीमीटर दिला. ठीक आहे. मग जर का बबल तयार व्हायचं असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे? वर्क डन होणार आहे. बबल आहे तर बबल काय होणार? तो एक्सपांड होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी काय होतं? त्याचं वर्क डन होतं. ते जे वर्क डन आहे ते आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे करण्यासाठी आपल्याला अजून पार्ट काय दिलं बघा, तर ते जे सोप सोल्युशन आहे त्या सोप सोल्युशनचा सरफेस टेन्शनचा पार्ट पण आपल्याला दिलेला आहे. तो किती दिला आपल्याला? 0.07 न्यूटन पर मीटर अशा प्रकारे आपल्याला पार्ट दिलेला. ठीक आहे. सो आपल्याला इथे गिवन लिहिता येईल. गिवन आपल्याला काय आहे? गिवन मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय दिलं? रॅडियस दिले. म्हणजे बबल जो आहे त्या बबलची रॅडियस दिली. सो आपल्याला असं लिहिता येईल काय? रॅडियस इज इक्वल टू R इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिली आपल्याला?
2 सेंटीमीटर दिले. काय दिले आपल्याला? 2 सेंटीमीटर दिले. आता आपल्याला माहिती आहे की जनरली जी लेंथ आहे ती आपण मीटरमध्ये एक्सप्रेस करतो. मग आता आपल्याला हे 2 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला पाहिजे? मीटरमध्ये करायला पाहिजे. ओके, मग 2 सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन कसं करणार आहे? 2 इंटू म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे काय असतं? 1 मीटर असतं. ओके, 2 सेंटीमीटर म्हणजे काय असणार आहे? 2 इंटू 10⁻⁻² मीटर अशा प्रकारे येणार. हा पार्ट कशाचा झाला? रेडियसचा झाला. अजून आपल्याला काय दिलंय? सोप सोल्युशन दिलंय. काय सांगितलंय? ओके, तर सोप सोल्युशन, त्या सोप सोल्युशनचा सरफेस टेन्शन दिला. काय दिलं? सरफेस टेन्शन. मग शॉर्ट मध्ये लिहितो सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिले? 0.07. व्हॅल्यू काय दिले? न्यूटन पर मीटर दिले. काय दिले? न्यूटन पर मीटर दिले. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? अमाऊंट ऑफ वर्क. ओके, म्हणजे आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं? वर्क. म्हणजे आपल्याला डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. मग हा जो पार्ट आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये आपल्याला ठीक आहे, तर रिलेशनशिप बिटवीन आपण बघितली काय? सरफेस टेन्शन, रिलेशन बिटवीन ओके सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मध्ये आपण पार्ट आपण जो पाहिला होता तर त्याच्यामध्ये काय आपल्याला इक्वेशन आपल्याला मिळालं होतं? सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी. हा काय होता? फॉर्म्युला होता. काय होता? टी इंटू आपण बघतो. ओके, तर आपण वर्क इज इक्वल टू काय आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला? टी इंटू डी. डी म्हणजे काय? ओके, चेंज इन सरफेस एरिया असं आपण म्हणतो. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे तर ह्याच्याकडे आपण बोलू तर डीए म्हणजे व्हॅल्यू काय असते आपल्याला माहिती आहे. आपण जे एक्सप्रेशन पाहिलं होतं त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय असते? A2 - A1 ह्याची प्रकारे व्हॅल्यू असते. ठीक आहे. मग आता हा जो बबल फॉर्म होतोय, बबल फॉर्म होत असताना त्याचा इनिशियल सरफेस एरिया काय असतो? 0 असतो. याचा काय लिहिता येईल आपल्याला? इनिशियल सरफेस एरिया ची व्हॅल्यू काय आहे? A1 ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. ओके, आणि फायनल सरफेस एरिया, फायनल सरफेस एरिया, मग फायनल सरफेस एरिया इज इक्वल टू व्हॅल्यू काय? A2. A2 ची व्हॅल्यू आपल्याला कशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे बघा. तर सरफेस एरियासाठी आपल्याला फॉर्म्युला काय असतो? स्पिअरचा सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय असतो? सरफेस एरिया ऑफ स्पिअर साठी काय फॉर्म्युला असतो? 4πr². ओके, परंतु मी इथं काय करतो? याला 2 असं मल्टिप्लाय करतो. कशाने मल्टिप्लाय करतो? 2 न मल्टिप्लाय करतो. 2 आपण याला का मल्टिप्लाय करतोय? कारण जर का काय तयार होत असेल, बबल जर का तयार होत असेल, तर बबल जर का तयार होत असेल तर त्याचे काय असतात? 2 सरफेस असतात. एक असतो त्याचा इनर सरफेस असतो आणि दुसरा असतो आउटर सरफेस असतो. म्हणून याला कशाने मल्टिप्लाय केलं? 2 न. म्हणजे इनर सरफेस आणि आउटर सरफेस म्हणून 2 × 4πr² असं आपण लिहिलेलं. लक्षात आलं? जर पॉज करते. ओके, आता बघा, आता पायची व्हॅल्यू आपल्याला किती ठेवायचे? 3.2 × 4 × 3.142 × r². r ची व्हॅल्यू किती आहे बघा? r ची व्हॅल्यू काय आहे? 2 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे मग हा पार्ट सिम्प्लिफाय करूया आपण. 2 × 4 इथे व्हॅल्यू किती आहे? 8 येईल. इंटू इथे व्हॅल्यू 3.142 इंटू आता 2² काय येतं? 4 येईल. ओके, त्यानंतर इंटू 10⁻² व्हॅल्यू काय मिळेल? -4 व्हॅल्यू मिळेल. ओके, मग त्यानंतर पुन्हा आपण पार्ट सिम्प्लिफाय केला गेलं तर काय मिळेल बघा? 8 × 2 = 16, 6 गेले 1, 8 × 32, 33 3 गेले 3, 8 × 1 = 8 3 11 1. ओके, त्यानंतर 8 × 3 = 24 आणि 1 25 म्हणजे 25. ओके, 136 अशा प्रकारे व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इंटू व्हॅल्यू काय आहे? 4 × 10⁻⁻4. ओके, बरं. आता त्यानंतर पुन्हा आपण यांची काय करूया? आपण मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4 संग 24 4 गेले 2, 4 × 3 = 12 आणि 2 = 14, 4 गेला 1, 4 आणि 4 आणि 1 5, 4 × 5 = 20, 20 0 गेले 2, 4 × 2 = 8 आणि 2 10. ओके, इंटू व्हॅल्यू काय? 10⁻⁻4. ओके, आता डेसिमल पॉईंट इथं द्यायला पाहिजे. ओके, किती दशांश नाही? 2 दशांश म्हणजे 10 नंतर. ओके, हा पार्ट जर का आपण सिम्प्लिफाय केला तर व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? 10⁻³ च्या फॉर्म मध्ये आपण घेऊया. जरा थांबले, जरा बंद कर, कन्फ्युजन झालं काहीतरी समथिंग. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला कशाची आली? A2 ची आली. कशाची व्हॅल्यू आली? A2 ची आली. ठीक आहे, नंतर आपण काय आपण म्हणतो?
मग आपण डीए म्हणजे काय असते व्हॅल्यू A2 मायनस A1 असते. मग डीए इज इक्वल टू A2 ची ही जी व्हॅल्यू आहे ॲज इट इज आपण इथे लिहिली व्हॅल्यू काय आहे 25.136 इंटू 4 इंटू 10⁻⁻⁴ आहे. A1 ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. म्हणजे डीए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय मिळाली 25.136 इंटू 4 इंटू 10⁻⁻⁴ आपल्याला मिळाली. ओके, मग आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ठीक आहे. आता आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करायचं. मग वर्क इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते ओके, म्हणजे वर्क डन इज इक्वल टू असं आपण म्हणू शकतो वर्क डन इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला टी इंटू डी आपल्याला म्हणता येईल. मग टीची व्हॅल्यू किती आहे 0.07 इंटू आता डीएची व्हॅल्यू किती आहे 25.136 इंटू 4 इंटू 10⁻⁻⁴. ओके बरं, आता इथे मल्टिप्लिकेशन करूया. 4 गुणिले 7 7 चौक 28 म्हणजे 0.28 इंटू 25.136 अशा प्रकारे आता यांची मल्टिप्लिकेशन आपण लॉग टेबलच्या साहाय्याने काय करू शकतो आपण करू शकतो ठीक आहे. आणि फायनल आपण आपलं जे आन्सर आहे ओके ते आन्सर आपल्याला अशा प्रकारे येईल ओके 0.703 इंटू 10⁻⁻3. वर्क जर का असेल तर डब्ल्यूची व्हॅल्यू काय असते युनिट काय असतं त्याचं जूल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा अन एअर बबल ऑफ रेडियस 0.2 मिलीमीटर. ओके म्हणजे काय आहे एक एअरचा बबल आहे तर बबलची रेडियस किती सांगितले 0.2 मिलीमीटर. पुढे काय म्हणले सिच्युएटेड जस्ट बिलो द वॉटर सरफेस. हा काय आहे वॉटर सरफेसच्या जस्ट बिलो म्हणजे पाण्याच्या आतमध्ये आहे ठीक आहे. पुढे काय म्हणलं कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. ओके आपल्याला गेज प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अँड सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज आणि आपल्याला सरफेस टेन्शन दिलं वॉटरचं किती दिलं आपल्याला ओके 7.2 इंटू 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. बरं पहिला पार्ट आपल्याला काय दिला गिवन मध्ये रेडियस इज इक्वल टू आपण काय आपण म्हणूया आर इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिले 0.2 मिलीमीटर दिले काय दिले 0.2 मिलीमीटर. आता आपल्याला समजा हे मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर काय असतं ओके 0.2 इंटू 10⁻⁻³ मीटर असतं. ओके अजून आपण काय करू शकतो इज इक्वल हा डेसिमल पॉईंट इकडे सरकवला म्हणजे काय झालं 2 झालं इंटू 10⁻² इथली व्हॅल्यू एक कमी करायची म्हणजे काय झालं 10⁻⁻⁴ मीटर झाली. मग ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळाली आरची मिळाली. कशाची व्हॅल्यू मिळाली आरची मिळाली. पुढे काय आपण म्हणलं बघा कॅल्क्युलेट द गेज प्रेशर. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं गेज प्रेशर. गेज प्रेशर कॅल्क्युलेट करायचं. मग आता आपण हा जो पार्ट आहे आपण बघितला होता कशामध्ये आपण बघितला होता ओके फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्सचा जो पार्ट आपण बघितला होता लॅपलेस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. तर त्याचा आपण फायनली आपण फॉर्म्युला का आपण बघितला होता Ti - P0 इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता 2T अपॉन आर. हा काय होता फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला आपण काय करायचं यूज करायचा. गेज प्रेशर म्हणजे काय असतो तो प्रेशर मधला डिफरन्स असतो म्हणजे आपण कशाने रिप्रेझेंट करू शकतो आपण डेल्टा पी न रिप्रेझेंट करू शकतो किंवा आपण Pi - P0 असं आपण म्हणतो. ओके मग त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आपण काय करायची फाइंड करायची. ओके आणि अजून काय सांगितलंय पार्ट काय दिलं आपल्याला सरफेस टेन्शन दिलं. सरफेस टेन्शन इज इक्वल टू कशाने रिप्रेझेंट करतो आपण टी. व्हॅल्यू आपल्याला किती दिले 7.2 इंटू 10⁻⁻² आणि पुढे काय म्हणलंय न्यूटन पर मीटर आपल्याला दिले काय दिले न्यूटन पर मीटर दिले ठीक आहे. मग त्यानंतर आता आपण काय करूया तर आपण फॉर्म्युला यूज करूया. ओके फॉर्म्युला मग गेज प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे म्हणजेच काय आपण म्हणूया Pi - P0 म्हणजे तो डिफरन्स असतो म्हणजेच काय असतो डेल्टा टी असतो इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो 2T अपॉन आर. काय फॉर्म्युला आहे 2T अपॉन आर किंवा इथं Pi - P0 जरी लिहिलं तरी चालतं. ओके गेज प्रेशर म्हणजेच काय द डिफरन्स बिटवीन ओके ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर ठीक आहे. मग इज इक्वल टू इथे व्हॅल्यू काय येणार बघा 2 इंटू टी. टीची व्हॅल्यू काय आहे सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय आहे 7.2 इंटू 10⁻⁻² व्हॅल्यू काय आहे -2 आहे अपॉन आर. आरची व्हॅल्यू काय काढली आपण फायनली सिम्प्लिफाय करून काय काढले 2 इंटू व्हॅल्यू काय आहे 10⁻⁻⁴. इथं 2 ला 2 काय होईल इथं कॅन्सल होईल 2 ला 2 काय झालं कॅन्सल झालं. मग राहिलेली व्हॅल्यू इथं 7.2 इंटू 10⁻⁻² व्हॅल्यू काय आहे -2. आता इंटू डिनॉमिनेटरचं 10⁻⁻⁴ वरती आल्यानंतर काय होणार आहे 10⁻⁴ होणार आहे. पॉवर इकडे काय एखादी पॉवरची टर्म आहे न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर गेली की त्याचं साइन काय होतं चेंज होतं. 10⁻⁻⁴ काय झालं हे +4 झालं म्हणजे आता व्हॅल्यू काय राहिली इथं 7.2 इंटू व्हॅल्यू काय मिळाली 10⁻² 10⁻² म्हणजे 100 म्हणजेच काय 7.2 इंटू व्हॅल्यू काय मिळाली 100 म्हणजेच व्हॅल्यू किती मिळणार आहे 750.
ओके 720 ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला डेल्टा टी. हे प्रेशर आहे. प्रेशरचं युनिट काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ रेक्टँग्युलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर. म्हणजेच काय आपल्याला इनिशियल सरफेस एरिया दिला A1 ची व्हॅल्यू दिली काय दिले 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर म्हणजे 2 into 2 व्हॅल्यू काय येते 4 येते म्हणजे 4 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर मध्ये केलं तर कन्वर्जन काय येईल 4 into 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. ठीक आहे. डीप इन सोप सोल्युशन म्हणजे ती रेक्टँग्युलर फ्रेम आहे ती सोप सोल्युशन मध्ये डीप केलं आणि पुन्हा उचलल्यानंतर त्याच्यावरती सोपची काय तयार होते फिल्म तयार होते. फिल्म तयार झाल्यानंतर त्याचा एरिया चेंज होतो किती सेंटीमीटर 3 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर. मग तो ओके नेक्स्ट सरफेस एरिया असणार म्हणजे A2 ची व्हॅल्यू असणार आहे त्याची व्हॅल्यू किती 3 सेंटीमीटर इंटू 3 सेंटीमीटर म्हणजे 3 into 3 व्हॅल्यू किती आली 9 आली इंटू मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे कसं 10⁻⁻⁴ हा कन्वर्जन फॅक्टर आहे. ओके म्हणजे A1 ची व्हॅल्यू आली A2 ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं. मग वर्क डन इज इक्वल टू W इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं. आणि अजून काय दिलं आपल्याला सरफेस टेन्शन दिलं. काय दिलंय सरफेस टेन्शन म्हणजे सोप फिल्म आहे त्याचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलंय. काय दिलं आपल्याला 3 into 10⁻⁻² न्यूटन पर मीटर. ओके मग आता आपल्याला माहिती आहे काय वर्क इज इक्वल टू ओके तर आता आपल्याला काय माहिती आहे तर ठीक आहे फॉर्म्युला आता इथं लिहिलं. फॉर्म्युला काय लिहिता येईल आपल्याला वर्क डन W इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार आहे T into D असणार आहे. काय असणार आहे T into D अशा प्रकारे फॉर्म्युला असणार. तर आता पुढचा पार्ट कोणता आहे आता समजा जर का ती रेक्टँग्युलर फिल्म आहे ती सोप सोल्युशन मध्ये डीप केलून काय केले पुन्हा ती उचलली तर त्याचे 2 सरफेस असतात. ओके म्हणजेच काय असतात त्याला अपर सरफेस असतो आणि लोअर सरफेस असतो. म्हणजे जी DA ची जी व्हॅल्यू आहे ओके तर DA ची व्हॅल्यू काय असते 2 into A2 minus A1 असते. कारण त्याला 2 सरफेस असतात अपर सरफेस असतो आणि लोअर सरफेस असतो. ओके सो आपल्याला काय करता येईल आपल्याला फॉर्म्युलामध्ये अशा पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. मग W इज इक्वल टू व्हॅल्यू काय आले T into ओके म्हणजेच व्हॅल्यू DA ची व्हॅल्यू काय 2 into A2 minus A1. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं आहे आणि आन्सर फाइंड करायचं आहे. आता पहिल्यांदा टी ची व्हॅल्यू काय सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काय बघा 3 into 10⁻⁻² इंटू 2 इंटू आता A1 सॉरी कशाची व्हॅल्यू आहे A2 ची व्हॅल्यू काय बघा A2 ची व्हॅल्यू सॉरी 9 into 10⁻⁻⁴ मायनस A1 ची व्हॅल्यू काय आहे 4 into 10⁻⁻⁴ अशा प्रकारे व्हॅल्यू आहे. मग W इज इक्वल टू 3 into 2 व्हॅल्यू किती आली 6 आले इंटू 10⁻⁻² इंटू आता या दोघांच्या मध्ये पण 10⁻⁴ आहे ते आपण कॉमन घेतलं सॉरी 10⁻⁻⁴ आहे ते कॉमन घेतलं तर 10⁻⁻⁴ कॉमन हवं त्याला. मग ब्रॅकेटमध्ये ह्यामधलं करायला नाही मायनस ह्यामधलं व्हॅल्यू करायला 4. आता पुढचा पार्ट काय येईल बघा 6 इंटू आता 10⁻⁻² इंटू 10⁻⁻⁴ व्हॅल्यू काय येणार आहे 10⁻⁻6 येणार आहे व्हॅल्यू इंटू 9 - 4 व्हॅल्यू किती आले 5 आले 6 पंचे 30 इंटू 10 व्हॅल्यू किती -6. आता येणारा आन्सर कशामध्ये असणार आहे जूल मध्ये असणार. मग आपला स्टँडर्ड फॉर्म काय असतो पहिल्या संख्येनंतर डेसिमल पॉईंट असतो म्हणजे पहिल्या संख्येनंतर डेसिमल पॉईंट दिला म्हणजे व्हॅल्यू इथे किती झाली आता 3 ओके इंटू 10 आता इथे पॉवर काय करायला पाहिजे 1 ना मायनस करायला पाहिजे 10⁻⁻5 जूल आपण असेल हे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा क्वेश्चन आहे द प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द पाईप इज म्हणजे एक पाईप आहे त्या पाईपच्या आतमध्ये असणारं वॉटरचं जे प्रेशर आहे ती काय सांगितलं बघा 3 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके त्यानंतर पुढे काय म्हटलं बघा दिस प्रेशर रिड्युसेस टू नंतर प्रेशर रिड्यूस किती झालंय 2 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑन ओपनिंग द व्हॉल्व ऑफ द पाईप. म्हणजे एक पाईप आहे त्या पाईपचा व्हॉल्व काय केला ओपन केल्यानंतर सुरुवातीला असं प्रेशर होतं 3 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नंतर काय झालं व्हॉल्व ओपन केल्यानंतर ते रिड्यूस झालं की जरा 2 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर पुढे काय म्हणते बघा कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लो थ्रू द पाईप. आता हा जो पार्ट आहे तो आपण ऍप्लिकेशन्स मध्ये बघत होतो आपण व्हेंटिरो टिपचा नावाचा जो पार्ट होता त्यामध्ये आपण पाहिला होता. ठीक आहे मग याच्यामध्ये आपण गिवन घेऊया. इथे आपल्याला सुरुवातीला इनिशियल प्रेशर दिलाय प्रेशर P1 ची व्हॅल्यू काय आहे इथं 3 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे त्यानंतर पुढचा पार्ट काय आहे P2 ची व्हॅल्यू इथं काय आहे 2 into 10⁻⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अशा प्रकारे व्हॅल्यू आहे.
त्यानंतर पुढे काय म्हणलं बघा, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लो थ्रू द पाईप. आपल्याला काय आहे तर सुरुवातीला काय आहे, सपोज जर का आपण हॉल ओपन केला नसेल तर त्याची असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी v1 असेल. ती व्हेलॉसिटी काय आहे तर सुरुवातीला 0 आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर. आपल्याला काय करायचं आहे, वॉटरचं स्पीड ओपन केल्यानंतरचं स्पीड आहे ते आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. अजून काय सांगितलं बघा, डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, मग डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे काय, आपण कशाने रिप्रेझेंट करतो, आपण रो न रिप्रेझेंट करतो. ओके, नाही तर ठीक आहे, डायरेक्ट आपण रिप्रेझेंट करू. रोची व्हॅल्यू आपल्याला किती दिली, 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आपल्याला काय दिलंय, व्हॅल्यू दिली. ठीक आहे, मग आता आपण फॉर्म्युला, आपण व्हेंटिलो ट्यूबचा, ओके, स्पीड ऑफ फ्लोचा आपण स्टडी करतो आपण व्हेंटिलो ट्यूब मध्ये, तर तो फॉर्म्युला आपण काय करायचा इथे आपण यूज करू. ओके, मग यासाठी फॉर्म्युला काय असेल बघा, P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 रो इंटू P2 स्क्वेअर मायनस P1 स्क्वेअर. अशा प्रकारे काय आहे फॉर्म्युला. ओके, ठीक. मग याच्यामध्ये आपण काय करायचं, व्हॅल्यू आपण पुट करायच्या. व्हॅल्यू पुट करून काय करायचा पार्ट आहे तो सिम्प्लिफाय करायचा. समजा आपण इथं P1 ची व्हॅल्यू इथं काय आहे बघा, इथं 3 × 10⁵ व्हॅल्यू, मायनस P2 ची व्हॅल्यू काय आहे 2 × 10⁵ आहे, इज इक्वल टू त्या व्हॅल्यू काय आहे 1/2 आहे, इंटू रोची व्हॅल्यू किती आहे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. म्हणजेच हा पार्ट आहे ना तो सिम्प्लिफाय केला तर 10⁻⁻⁴ किती आहे, याच्यावरती शून्य किती आहे 3 आहेत, म्हणजे 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असे लिहिता येईल आपल्याला. म्हणजे इथं काय लिहिता येईल आपल्याला 10⁻³ लिहिता येईल. त्यानंतर पुढे काय म्हणता येईल बघा, P2 स्क्वेअर मायनस P1 स्क्वेअर म्हणजे काय, P1 ची व्हॅल्यू 0 स्क्वेअर व्हॅल्यू काय तो 0 येते, 0 स्क्वेअर दिलं तरी चालेल. ओके, आता आपण हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे 10⁻⁵ दोन्ही ठिकाणी ते आपण कॉमन मध्ये घेऊ. ओके, बरं, मग आता व्हॅल्यू काय मिळेल बघा, तर इन ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू काय मिळेल कॉमन मध्ये, समजा 10⁻⁵ कॉमन घेतला दोघांच्या मधलं, तो ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे 3 - 2 इज इक्वल टू, आता इथे व्हॅल्यू काय राहिले 1/2 इंटू 10⁻⁵. आता इंटू व्हॅल्यू काय राहिले हे P2 स्क्वेअर. तेवढाच पार्ट येतो ह्याच्यामध्ये. पुढचा पार्ट काय येणार सांगा, इथं 10⁻⁵ इंटू 3 - 2 व्हॅल्यू किती येते 1 येते, 1 लिहायची काही गरज नाही, इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली इथं 1/2 इंटू 10⁻³ इंटू व्हॅल्यू काय आपण म्हणतोय P2 स्क्वेअर. ओके, मग पुन्हा ही क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इकडं, इन्व्हर्सली मल्टिप्लाय होऊन P2 स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय म्हणू शकतो बघा, इथे लिहिता आपल्याला 10⁻⁵ इंटू 2, इकडे डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल आणि हे मल्टिप्लाय असणारी टर्म डिवाइड होईल अपॉन व्हॅल्यू काय मिळेल इथं 10⁻³ इज इक्वल टू व्हॅल्यू काय आपण म्हणायचं P2 स्क्वेअर. मग आता ह्याची पॉवर 10⁻³ यामधली पॉवर काय कॅन्सल होईल, म्हणजेच काय होणार इथं 5 आहे, यामधली 3 पॉवर काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे इथं व्हॅल्यू काय राहणार आहे 10⁻² राहिली इंटू 2 इज इक्वल टू व्हॅल्यू काय आपण म्हणू P2 स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू P2 ची पाहिजे. ठीक आहे, बरं, मग आपण इथं काय म्हणता येईल आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणल्यानंतर 100 स्क्वेअर आहे, स्क्वेअर निघून गेला, इथे व्हॅल्यू काय राहिली 10 इंटू इथे व्हॅल्यू काय राहिले √2, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही √2, आणि इथे व्हॅल्यू काय राहिली आता P2. ओके, आता आपल्याला माहिती आहे √2 ची व्हॅल्यू किती असते, आय थिंक आपण लॉग टेबल मध्ये आपण बघू शकतो √2 ची व्हॅल्यू किती असते बघा 1.414. तर इथं 10 इंटू त्याची √2 ची व्हॅल्यू आपण लॉग टेबलची साइन काढू शकतो 1.414 ही व्हॅल्यू असते, इज इक्वल टू काय आपण म्हणता येईल P2. मग 10 मल्टिप्लाय केल्यानंतर एक डेसिमल पॉईंट सर्कल म्हणजे व्हॅल्यू किती मिळाली 14.14 इज इक्वल टू P2. म्हणजे आपल्याला फायनल व्हॅल्यू व्हेलॉसिटी आहे ते आपल्याला मिळाली, किती मिळाली 14.14. आता व्हेलॉसिटी आहे म्हणजे युनिट काय असणार आहे त्याचा मीटर पर सेकंड. मग अशा पद्धतीने आपण स्पीड ऑफ वॉटर फ्लो, आपण पाईप मधून असणारा जो स्पीड ऑफ वॉटरचा फ्लो आहे म्हणजे वॉटरचा फ्लो होणारा जो स्पीड आहे तर स्पीड किती येणार आहे आपल्याला 14.14 मीटर पर. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, राइज ऑफ वॉटर म्हणजे काय असतं H ची व्हॅल्यू काय करायची आहे कॅल्क्युलेट करायची. अजून पुढे काय सांगितलंय बघा, आपल्याला रॅडियस दिले, काय दिले रॅडियस. मग रॅडियस इज इक्वल टू व्हॅल्यू आपण काय म्हणतो R इज इक्वल टू 0.1 मिलीमीटर दिले, 0.1 काय दिले मिलीमीटर दिले. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल आपल्याला, तर हिची व्हॅल्यू काय असते 0.1 मिलीमीटर म्हणजेच काय असतं 1 × 10⁻⁻⁴ म्हणजेच काय 10⁻⁻⁴ व्हॅल्यू काय असते मीटर असते. पुन्हा पुढे काय आपण म्हणलंय, अजून काय दिलं आपल्याला सरफेस टेन्शन दिलं, काय दिलं आपल्याला ओके सरफेस टेन्शन दिले. सरफेस टेन्शन कशाने आपण रिप्रेझेंट करतो
टी न रिप्रेझेंट करतो. त्याची व्हॅल्यू किती आहे बघा 7 × 10⁻⁻² न्यूटन पर मीटर दिलं. ठीक आहे. त्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? थिटा. थिटा काय सांगितलंय? 0 सांगितलं म्हणजे 0 डिग्री आहे. त्यानंतर डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे काय आपण म्हणतो? ओके, तर रोची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. पॉवरच्या फॉर्म मध्ये कसं येतं ते? 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब असणार. त्यानंतर जीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले. काय दिले? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू दिली. ठीक आहे. तर आपल्याला एच ची व्हॅल्यू काढायची. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या असतील. काय काय व्हॅल्यू दिले बघा? आर ची व्हॅल्यू दिले, टी ची दिले, थिटा दिले, डेन्सिटी दिले आणि रो. आपल्याला माहिती आहे राईज ऑफ वॉटर कॅपिलरी ऍक्शन मध्ये आपण फॉर्म्युला आपण बघत होता. राईज ऑफ वॉटर ओके, त्याच्यात 2 प्रकारे आपण फॉर्म्युले काढले होते. एक प्रेशर डिफरन्स ना आणि एक युझिंग फोर्सेस ना. दोन्हीसाठी फॉर्म्युले काय होते बघा? एच इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? 2t cos थीटा अपॉन आर रो जी. हा फॉर्म्युला होता. त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. म्हणजे काय व्हॅल्यू मिळेल? एच इज इक्वल टू 2 × टी. टीची व्हॅल्यू काय मिळेल इथं? 7 × 10⁻⁻² × cos थीटा. थिटाच्या ठिकाणी काय येणार? cos 0 डिग्री अपॉन किंवा cos 0 फक्त म्हणू. त्यानंतर आर ची व्हॅल्यू काय बघा? 10⁻⁻4 आहे इंटू पुढची व्हॅल्यू काय? सॉरी रोची व्हॅल्यू काय बघा? 10⁻³ इंटू जीची व्हॅल्यू किती आहे? जीची व्हॅल्यू आपण लिहिलेली नाही. लिहिले इथं. व्हॅल्यू किती आहे तिची? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता आपण पार्ट हा सिम्प्लिफाय करू. ओके, तर एच इज इक्वल टू 2 × 7 व्हॅल्यू काय मिळेल? 14 मिळेल. ओके, इंटू 10⁻² व्हॅल्यू काय झालं? -2 आहे. इंटू cos 0 ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. आपल्याला माहिती आहे cos 0 ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. अपॉन आता 10⁻⁻4 आणि 10⁻³ म्हणजे 10 काय आलं? -1 आले. इंटू इथे व्हॅल्यू काय? 9.8 व्हॅल्यू काय झाली? 9.8. मग पुन्हा आपण एच इज इक्वल टू आपण काय करता येईल बघा आपल्याला? 14 आहे असली 14 × 10⁻⁻² इंटू आता ही पॉवर 10⁻⁻1 वरती गेल्यानंतर 10⁻1 होते. 10⁻1 झाले अपॉन डिनॉमिनेटरला काय राहिलं? 9.8 राहिलं. मग एच इज इक्वल टू व्हॅल्यू काय येणार आहे? ते 14 × 10⁻⁻² प्लस 1 व्हॅल्यू किती येते? -1 येते. 10⁻⁻1 अपॉन व्हॅल्यू काय आहे? 9.8. मग एच इज इक्वल टू 10⁻⁻1 आहे म्हणजेच काय असणार आहे? ओके, म्हणजे 0.1 म्हणजेच आपण काय करणार? एक डेसिमल पॉईंट येणार इथं म्हणजे 1.4 येईल आणि अपॉन 9.8 येईल. ओके, ठीक आहे. मग पुढचा पार्ट कसा येणार आहे? एच इज इक्वल टू दोन्ही ठिकाणी डेसिमल पॉईंट डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतात. म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे? 14/19.8 अशा प्रकारे व्हॅल्यू आले. समजा 10 ने मल्टिप्लाय केलं तिथं काय येणार आहे? 14 आणि इथं काय येईल? 98 व्हॅल्यू आले. ओके, आता आपल्याला माहिती आहे 14 की 14 14 7 98. ओके, आता यांना 7 ने भाग घालूया. एच इज इक्वल टू ओके 7 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट घेतला. इथं 10 किंमत झाली, इथं 0 घेतला म्हणजे 10 झालं. 7 × 7 राहिले किती? 3. ओके, 3 वरती पुन्हा 0. 7 × 4 28 राहिले किती? 2 म्हणजे 20. 7 दुनी 14. ओके, पुन्हा राहिले किती? 6 वरती 0. ओके, म्हणजे 7 8 56. ओके, मग अशा प्रकारे आपण हे आन्सर आपण म्हणू शकतो. म्हणजे फायनली आपल्याला काय म्हणता येईल? एक डेसिमल पॉईंट काय केला? अशा पुढे पूर्ण भाग जात नसेल तर एक डेसिमल पॉईंट काय करायचं? आपण वाढवायचं. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली? एच इज इक्वल टू 0.143 मीटर. हे आपल्याला फायनली म्हणजे लिक्विड राईज जे होणार आहे कॅपिलरी मध्ये. ओके, तर त्याचं हे फायनल आन्सर आहे.